रामकृष्ण हरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आज त्रयजननी देवाची. श्री संत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री ज्ञानोबारायांच्या समाधी संजीवन सोहळ्यानिमित्त ज्ञानोबा माझा या पुष्पमालेमधलं आजचं हे आपलं चौथं पुष्प. गेल्या 3 भागामध्ये आपण ज्ञानोबा माझा या दृष्टीने विचार करत असताना पहिल्या भागामध्ये मी आणि माझं कोणा म्हणावं याचा विचार केला. दुसऱ्या भागामध्ये माऊली ज्ञानोबारायांचं पूर्वज ज्ञानोबारायांची वंश परंपरा याचा विचार केला. तिसऱ्या भागामध्ये आपण विठ्ठलपंत रुक्मिणी मातेचा विवाह, त्यानंतर विठ्ठलपंतांचा संन्यास आश्रम आणि संन्यास आश्रमानंतर गुरूंच्या आज्ञेने पुन्हा गृहस्थाश्रम इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो. आणि त्यानंतर संन्यासाची मुलं म्हणून हेटाळणी होत असताना किंवा संन्यासी म्हणून हेटाळणी होत असताना मुलांच्या मुंज व्रतबंधाला ब्रह्मरुद्धांचा विरोध बघून विठ्ठलपंतांनी प्रायचित्त विचारलं आणि त्यांना देहांत प्रायचित्त शिक्षा ही ब्रह्मरुद्धांनी ठोठावली. विठ्ठलपंतांनी रुक्मिणी मातेने त्या शिक्षेचं पालन करून त्रिवेणी संगमावर जाऊन आपला देह त्याग केला. इथपर्यंत आपण येऊन पोहोचलो होतो. आणि शेवटच्या काही मिनिटामध्ये विठ्ठलपंताने रुक्मिणी माता गेल्यानंतर त्या 4 भावंडांची झालेली स्थिती, त्यांची त्या ठिकाणची त्यावेळेसची स्थिती आपण थोडी चिंतन केली की निवृत्तीनाथ बाहेर बसले आहे. ज्ञानदेव विचारतायत की दादा काय झालं. सोपान काका येतात विचारतायत दादा काय झालं. मुक्ताई येते आणि विचारतायत दादा आई बाबा कुठे आहेत. तेव्हा मात्र काय अवस्था झाली असेल याचा विचार सुद्धा करता येत नाही. निवृत्तीनाथांवरती सर्व आई वडिलांची जबाबदारी निवृत्तीनाथांवरती आली. निवृत्तीनाथ समजावायला लागले. पण एक सांगू का, निवृत्तीनाथांसारखेच माझे माऊली ज्ञानोबाराय सुद्धा आई आणि बापाचं हृदय घेऊन मुक्ताई आणि सोपान काकांना त्या ठिकाणी समजायला लागले, अरे आपले आई बाबा आपल्यासाठी निघून गेलेत. आता आपले आई बाबा कोण? पंढरीचा विठ्ठल आणि पंढरीची रुक्मिणी माता हेच विठ्ठल रुक्मिणी आपले आई वडील आहेत. तेव्हा आई वडील गेल्यानंतर निवृत्तीनाथांनी या 3ही भावंडाचा यथायोग्य सांभाळ करण्याचा प्रयत्न केला. माऊली ज्ञानोबाराय आणि त्यांचे श्रीगुरु म्हणजे मोठे बंधू निवृत्तीनाथ यांनी दोघांचा सांभाळ केला. जिथे विठ्ठलपंत माधुगिरी मागायला जायचे, भिक्षा मागायला जायचे, कोरान्न मागायला जायचे, तिथे ज्ञानोबाराय आणि निवृत्तीनाथ जायला लागले आणि कसा तरी आपला चरितार्थ त्या ठिकाणी चालवायला लागले. बालपणी कोवळ्या वयामध्ये अशा प्रकारचं संकट आल्यानंतरही ही मंडळी डगमगली नाही. कारण ही डगमगलेली नव्हतीच. ही मंडळी म्हणजे तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे असे हे महान असे संत होते. त्यामुळे ते डगमगले नाही. काही दिवसांनी निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांनी आपल्या आजोबांकडे गेले. सिद्धोपंतांना सांगितलं की आता आमच्या वडिलांनी तर देहांत प्रायचित्त घेतलं. आई वडील आमचे देह टाकून देहांत प्रायचित्त घेऊन गेले. आम्हाला पोरकं करून गेले. आता तरी आमची व्रतबंध आणि मुंजी बंद करून आम्हाला ब्राह्मणत्व प्रदान होईल की नाही. तेव्हा सिद्धोपंत आळंदीतील ब्रह्मवृंदांकडे गेले. विद्वान ब्राह्मणांकडे गेले आणि विनवणी करू लागले. आता तरी ह्या 3 भावंडांना म्हणजे कोण, निवृत्तीनाथदेव सोपान या 3 भावंडांना आपण मुंज विधी व्रतबंध करण्याची परवानगी द्यावी. विनंती केल्यानंतर गावात ब्रह्मसभा भरली आणि ब्रह्मसभेमध्ये अनेकांनी शास्त्र पुराण त्या ठिकाणी बघितले आणि सांगितलं शास्त्रामध्ये कुठेही संन्यासाच्या मुलाला व्रतबंधाचा अधिकार नाही. तेव्हा प्रश्न असा निर्माण होतो, जर व्रतबंधाचा अधिकार शास्त्रामध्ये नाही तर
आमच्या आई वडिलांना, विठ्ठलपंतांना, रुक्मिणींना त्या ठिकाणी देहांत प्रायचित्त का ठोठावलं? काय निर्दयी निर्णय दिला ह्या ब्रह्मवृंदांनी? अरे तुमच्या शास्त्रामध्ये, तुमच्या पुराणामध्ये, तुमच्या श्रुती स्मृतीमध्ये काय तुम्ही मानत असाल त्यात जर प्रायचित्त नाही, त्यात जर शंका समाधान नाही, तर मग उगीच विठ्ठलपंताने रुक्मिणी मातेला देहांत प्रायचित्त दिलं का? हा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. तेव्हा अशा प्रकारे मुंजेचा त्या ठिकाणी विधी नाही, करता येणार नाही असं ब्रह्मवृंदांनी सांगितलं. आणि शेवटी जास्त गळ घातल्यानंतर त्यांनी सांगितलं, आमच्यापेक्षा विद्वान ब्राह्मण प्रतिष्ठान नगरीमध्ये आहे, म्हणजे श्री क्षेत्र पैठण येथे आहे, तिथे तुम्ही जा आणि तिथून परवानगी आणा, त्यांचं प्रशस्ती पत्रक आणा, म्हणजे आम्ही मुंज करायला परवानगी देऊ. बघा, हे सर्व ऐकल्यानंतर ज्यांची प्रवृत्तीच नाही अशी असलेले निवृत्तीनाथ ते म्हणतात, ज्ञाना कशाला रे ही मुंज, कशाला हा ऋतुबंध, कोण आहेत आपण? नामदेवरायांनी सुंदर वर्णन केलंय. नामदेवराय समकालीन आहेत ज्ञानोबाऱ्यांचे. आपण कुठल्याही पुस्तकातलं वाचन करून इथं मांडायचं नाही. जे समर्थ आहेत, ज्यांची अधिकारवाणी आहे, संत आहेत, त्या संतांनी वर्णन केलं ते सांगितलं पाहिजे. नामदेवरायांनी काय सांगितलं, निळोबाऱ्यांनी काय सांगितलं, महिपती महाराजांनी ज्ञानदेव चरित्रामध्ये काय लिहिलं, त्याचा अभ्यास करून बोललं तर ते संयुक्तिक ठरेल. तेव्हा नामदेवराय वर्णन करतात तर असं म्हणतात, निवृत्तीनाथ बोलायला लागले, ज्ञान्या याची काही आवश्यकता नाही आपल्याला, मुंजेची नाही, व्रतबंधाची नाही. नाही जाती कुळ वर्ण अधिकार, क्षेत्री वैश्य शूद्र द्विज न हो देवगण यक्षणा किन्नर, ऋषी निशाचर तेही न हो, ते आम्ही अविनाश अव्यक्त जुनाट, निज बोधे इष्ट स्वरूप माझे. निवृत्तीनाथ म्हणतात, अरे आम्ही देवगणही नाही, यक्षही नाही, किन्नरही नाही, ऋषीही नाही, निशाचर म्हणजे राक्षसही नाही, आम्ही अविनाश आहो, अव्यक्त आहो, जुनाट आहो. तेव्हा आम्हाला कुठली मुंज, कुठला ऋतबंध, आम्ही सगुणही नाही, आम्ही निर्गुणही नाही. खरंच आहे ना, हे प्रत्यक्ष भगवंताचे अवतार असणारे हे महात्मे, यांना कुठला ऋतबंध? निवृत्तीनाथ महाराज म्हणतात याची जरूरत नाही. सोपान काका सुद्धा म्हणतात याची जरूरत नाही. कुठला कुळ, कुठला विचार, कुठला वंश? काय दुर्वासाचा वंश तुम्हाला माहिती आहे? पांडवांचं कुळ तुम्हाला माहिती आहे? मग नाही ना, मग काय ते पवित्र नव्हते, काय ते अपवित्र होते? अशा प्रकारचा थोडासा ते संवाद आहे. पण माझी ज्ञानायांची माऊली, योग्यांची माऊली, भक्तांची, साधकांची मायबाप असलेली ज्ञानोबा माऊली म्हणतात, दादा असं करता येणार नाही. कारण विधीच्या, शास्त्राच्या विरोधात आपल्याला जाता येणार नाही. आपण जरी अधिकारी असलो तरी आपण जर असं केलं तर पुढचा येणारा समाज सुद्धा शास्त्राला मानणार नाही. तेव्हा शास्त्र आज्ञा आपल्याला पाळलीच पाहिजे. बघा, माऊलींच्या ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन आहे. तस्मात् शास्त्र प्रमाणांत या श्लोकावरती भाष्य करताना माऊलींनी म्हटलं ना, हो शास्त्र म्हणेल ते जाणावे. आपण यावर चिंतन पण केलेलं आहे. शास्त्र म्हणे जाणावे, वरी राज्य ही तृणवाणावे, ये म्हटला म्हणावे विषयी विरू. तेव्हा शास्त्र म्हणेल ते ऐकलं पाहिजे असं कोण सांगताय? ज्ञानोबाराय निवृत्तीरायांना सांगतात की दादा, विधिवेद विरुद्ध संपर्क संबंध नाही, भेदा भेद स्वस्वरूपी, अविधी आचरण परम दूषण, वेदो नारायण बोलीला, स्वधर्माधिकार जाती परत्व भेद, उचित ते शुद्ध जाचितया, मनोन्या संती अवश्याचरावे, जना दाखवावे वर्तुनिया. हे एक मात्र आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. माऊलींनी काय म्हटलं? माऊली म्हणतात, मनोन्या संती अवश्याचरावे, जना दाखवावे वर्तुनिया. जे संत आहेत, जे साधू आहेत, त्यांनी असं करू नये. विधी निषेध पाळला गेला पाहिजे. विधीनं जे सांगितलं ते केलं पाहिजे. आपल्या वडिलांनी सांगितलं ना आपल्याला ऋतबंध करायचं आहे, मुंज करायची, आपण केलीच पाहिजे दादा. शास्त्राचा दंड कसे येईल? तर ही ब्रह्मसभा जे सांगते त्याचं आपण पालन करू. शेवटी निवृत्तीनाथ त्या ठिकाणी तयार झाले.
आणि सर्व मंडळी, माऊलींनी सांगितलं ब्रह्मसभेला की ब्राह्मणांनो, तुम्ही तुमचं एक पत्र द्या तिथे दाखवायला, आम्हाला इतिवृत्तांत द्या इथला की कशामुळे आम्हाला तुम्ही तिथे पाठवत आहे. थोडक्यात आजच्या भाषेमध्ये मिनिट्स ऑफ मीटिंग द्या, काय झालं सभेमध्ये. तेव्हा आळंदीच्या ब्राह्मणांनी इतिवृत्तांत तयार केला आणि तो निवृत्तीनाथांकडे गेला आणि हे चारही भावंड पैठणला निघाले. पैठणला पोचलेत आणि पैठणच्या ब्रह्मसभेमध्ये पैठणचे जे विद्वान ब्राह्मण आहेत, जे प्रसिद्ध कीर्तिवंत ब्राह्मण आहेत, त्यांच्याकडे हा लखोटा गेला. माऊली ज्ञानोबा, निवृत्तीनाथ, सोपान काका, मुक्ताबाई चारही भावंड गेले आणि आळंदीच्या ब्राह्मणांनी दिलेलं पत्र त्यांच्याकडे सुपूर्द केलं. ठरल्याप्रमाणे तिथे ब्रह्मसभा भरली आणि तिथेही तेच सुरू झालं. काय सुरू झालंय? शास्त्र वाचन सुरू झालं. कुठे काय लिहिलेलं आहे? संन्यासाच्या मुलाला ऋतबंधाचा अधिकार आहे का? नाही, कुठेच काही नाही. तेव्हा माऊली ज्ञानोबा म्हणतात, असं कसं शक्य आहे हो? कुठेच काही शंका समाधान नाही. नाही ना, कुठेच शंका समाधान नाही. संन्यासाच्या मुलाला ऋतबंध करता येणार नाही. मग संन्यासाची मुलं म्हटल्यानंतर अनेक ब्राह्मण तिथे होते. चतुर्वेदी होते, त्रिवेदी होते, द्विवेदी होते, एकवेदी होते. सर्व ब्राह्मण तिथे होते. कोणी टिंगल करायला लागले, कोणी म्हणाले संन्यासाची मुलं तुम्हाला कशाला रे व्रत बंध पाहिजे, तुम्हाला कशाला मुंज पाहिजे, तुम्हीही देहत्याग करा ना, असंही म्हणायला लागले. एकाने तर विचारलं, का रे, काय नाव आहे तुमचं? सांगितलं बघा, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. त्या उपासना हसायला लागला ब्राह्मण. ब्रह्मसभेतले बरेचसे ब्राह्मण त्या ठिकाणी निर्दयी होते, हसायला लागले, टिंगळ करायला लागले. अरे ज्ञानदेव, ज्ञान हे तर कोणाचंही नाव असू शकते. नावावर काय घेऊन बसला? नाव सोनूबाई आणि आधी कटलाचा वाडा नाही. तेव्हा तुमचं नाव ज्ञान आहे, आमच्या त्या रेड्याचंही नाव ज्ञान आहे. तो रेडा चालला ना, रेडा म्हणजे हेला, महिषीचा पुत्र, महिषी पुत्र हा मुखे. तेव्हा आमच्या त्या रेड्याचंही नाव ज्ञान आहे. मग काय तो ज्ञानदेव झाला? माऊली ज्ञानोबा म्हणतात, ब्राह्मण देवता हो खराय, तो रेडा आणि मी आम्ही सारखेच आहो. त्याच्याही ठिकाणी आत्मतत्व आहे, माझ्याही ठिकाणी आत्मतत्व आहे, दोघांचाही आत्मा सारखाच आहे. असं म्हटल्या एक ब्राह्मण उठला आणि लगेच त्या रेड्याजवळ गेला. असं तुझा आणि याचा आत्मा एक आहे, याचंच नाव ज्ञाने आहे, तुझंही नाव ज्ञाने आहे, म्हणून दोघांचे आत्मे सारखे आहेत? हो हो, नक्की सारखे आहेत. याला त्रास दिला तर तुला त्रास होईल? नक्की होईल. तेव्हा त्या ब्राह्मणाने त्या रेड्याच्या मालकाच्या हातातला आसूड घेतला आणि रेड्याच्या पाठीवरती आसूडाचे वार करायला लागला. परिणाम काय झाला? रेड्यावरती आसूड मारल्या मारल्या इकडे माझ्या माऊलींच्या पाठीवरती वळ उमटायला लागले. तो ब्राह्मण त्याने एक नाही 10-20 असे त्या ठिकाणी आसूड मारले. माऊलींची पाठ रक्तबंबाळ झाली. मुक्ताई धावल्या, सोपान काका धावलेत. गंमत अशी झाली, ते बघून अनेक ब्राह्मण विस्मयित झाले की काय प्रकार आहे. ही मुलं सामान्य नाहीत. पण हे बघून सुद्धा काही त्यातही आणखी दुर्जन ब्राह्मण होते. ते म्हणाले, नाही, याचे वडील तीर्थयात्रा करत असताना बंगाली विद्या शिकलेले असावे आणि या मुलांना बंगाली विद्या शिकवली असणार. हे कसले ब्राह्मण, हे कसले अधिकारी? हे बंगाली विद्येचा हा परिणाम असू शकतो. तेव्हा एक ब्राह्मण ब्रह्मसभेतून उठला आणि म्हणतो, अरे आम्हाला शंका आहे, तुला जर एवढंच असं वाटते ना, तू आणि तो एक आहे, तुमचा आत्मा एक आहे, तर मग तुला वेदशास्त्राचं ज्ञान आहे ना, त्या रेड्याच्या मुखातून वेद बोलवून दाखव. माऊली ज्ञानोबा म्हणतात, भूदेव, ब्राह्मण देवता तुम्ही समर्थ आहात, तुम्ही वेदाचे अभ्यासक आहात, तुमची आज्ञा असेल तर तो रेडा सुद्धा वेद बोलेल. माऊलींनी रेड्याला
इकडे आणा म्हटलं, रेडा आणला, रेडा सोबत आणला आणि रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्या ठिकाणी रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवल्या ठेवल्या रेडा त्या ठिकाणी ऋग्वेद बोलायला लागला. ब्रह्मसभेतले बसलेले सर्व वरिष्ठ त्या ठिकाणी त्या ठिकाणचे वरिष्ठ हा प्रकार पाहून त्या ठिकाणी विस्मयचकित झाले. काय प्रकार झाला? ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं, रेड्याला, रेड्या, अरे तू पण ज्ञानाच आहे ना, तुझा आणि आत्मा माझा सारखा असेल तर ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद. हा ज्ञानदेव म्हणे बोल रे ऋग्वेद, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, ओंकार मूळ शब्द प्रणवाचा, वेदाचा आरंभ करिता झाला पशु, विधी उपन्यासू सांग पडे. वेदाचा आरंभ केला आणि रेडा वेद बोलू लागला. काय सांगावं महाराज, करीते आश्चर्य सकळ द्विजवर, हे तिन्ही अवतार तीन देवाचे. तेव्हा हा प्रकार बघून त्या ठिकाणी मात्र मग ब्राह्मणाला त्याचं आश्चर्य वाटलं, आश्चर्य करायला लागले. एक सांगू का, वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला त्या ठिकाणी जास्त स्थान नाही. माऊली ज्ञानोबारायांनी हे 2-3 चमत्कार सोडले तर कुठेही चमत्कार दाखवलेच नाही. आणि हा चमत्कार दाखवण्यामागचा उद्देश पण हाच होता की चूक नसताना जर अन्याय होत असेल तर तिथे कुठेतरी चमत्कार दाखवावा लागेल. म्हणून माऊलींनी एकदाच रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. माऊली काहीही करू शकले असते, त्यांचं ते सामर्थ्य होतं. पण माऊलींनी फक्त आता त्यावर लोक म्हणतात तसं रेडा कुठं वेद बोलते का, आणि कोणी म्हणतात रेडा नावाचा आडनावाचा माणूस असेल वगैरे. आपल्याला त्यात पडायचं नाही. आपल्याला संत विचार काय सांगतो, संतांचं प्रमाण सांगते की माऊलींनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. मी मागे सांगून गेलो होतो, अहो एवढे आपण बहुजन समाजातले दीन दुबळे, काही न शिकलेले, कशाचाही अभ्यास नसणारे ज्यावेळेला ज्ञानेश्वरी वाचतो, प्रवचन करतो, कीर्तन करतो, भजन करतो, तेव्हा हे सुद्धा एक प्रकारे रेड्याच्या मुखातून बोलवून घेणंच आहे. आणि हे रेड्याच्या मुखातून बोलणं सुद्धा माऊलींचीच कृपा आहे. तेव्हा या रेड्याच्या मुखातून वेद बोलवल्यानंतर कर्मठे अभिमाने ठकलो देहबुद्धी, गोय गेलो विधी निषेधांच्या, तुम्ही वेदरूप भूदेव प्रत्यक्ष तुमच्या दर्शनेची मोक्ष जडमुडा, धन्य दिवसाजी झालो कृत भेटली ती संत ब्रह्मवृंदा. काय झालं? हा सर्व प्रकार बघितल्यानंतर द्विजवरांना म्हणजे तिथल्या ब्रह्मसभेलाही त्या ठिकाणी या मुलांचं महत्व पटलं की हे साधारण मुलं नाही. तेव्हा त्यांनी सुद्धा मग यांचं महत्व मान्य केलं आणि शुद्धीपत्र त्यांना दिलं आणि सांगितलं की बाबा तुम्ही शुद्ध पत्र घेऊन त्या ठिकाणी जा. आणि शुद्धीपत्रामध्ये सांगितलं तुम्हाला मुंजूची जरूरत नाही, तुम्हाला व्रतबंधाची जरूरत नाही, तुम्हाला आता काय करावं, तुम्ही फक्त अनन्य भक्ती करावी. काय करावी ते सांगितलं. त्या सांगण्यामध्ये सुद्धा चांगला भाव होता की नव्हता हेही थोडंसं तपासण्याजोगं आहे. तर त्यांनी जे सांगितलं की तुम्ही नवविधा भक्ती करू शकता का, कुठली भक्ती करू शकता, हे सर्व सांगत असताना त्यांनी सर्वांच्या अंतन्याच्या ठिकाणी त्या ठिकाणी श्वान शुकराच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही वंद त्या ठिकाणी भाव ठेवा असं सांगितलं. खरं सांगू का, यांना ते सांगण्याचं कारणच नव्हतं. कारण संतांचं आचरण असं असतं, भूतांची हृदया भांडवल संता, आपुली ममता नाही देही, असे संत महात्मे असल्यामुळं त्यांनी होकार दिला. झालं या सर्वांच्या या महात्म्याचं पैठण नगरीमध्ये सर्वांना त्या ठिकाणी महत्व कळलं. माऊली ज्ञानोबारायांची 3ही भावंडासोबत चौघांची ही मिरवणूक निघाली आणि मग पैठणला काही दिवस माऊली त्या ठिकाणी राहिले. पैठणला राहत असताना त्यांनी काय केलं, शास्त्राचं अध्ययन केलं, गीता संवाद ऐकला, अनेक अभ्यास केले. आणि मग हे करत असता रात्री हरिकीर्तन करायचे, दुपारी त्या ठिकाणी पुराण सांगायचे. आणि हे सर्व माऊलींचं निवृत्तीनाथांचं त्या ठिकाणी चालू होतं. असं भोगावती स्नान कालिका दर्शन वेदांत व्याख्यान परिमती,
अध्यात्म ग्रंथ पाहती पैठणी गीता संबोधनी जवळी अशी. गीता संबोधनी नावाचा ग्रंथ माऊली ज्ञानोबाराय वाचत सांगती पुराण रात्री हरिकीर्तन पैठणीचे जन वेधिले तव कव्यज्ञ झाला गृहस्था जगरी पितर मंत्रोच्चारे आवानी. अनेक कथा आहेत. पशुमुखे वेद दृश्य पितर लोक थोर हे कौतुक दाखवले मिळवणी समस्त सोडलेली शास्त्रे विचारणी पत्र लिहिले. आणि मग असं करता करता माऊली तिथून निघाले. काही दिवसांनी निघाले, नेवाशाला आलेत. रेडा सुद्धा सोबत आला आणि नेवाशाला ज्यावेळेला माऊली गेलेत, घेऊन या पत्र केली प्रदक्षिणा साष्टांगी ब्राह्मणा नमन केले. मागून या म्हैसा नेवाशाशी आले प्राकृत पै केली गीता देवी निवृत्ती म्हणायची एक ज्ञान देवान भव करावा अमृता ऐसा. नेवाशाला आले, नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिली, त्यानंतर अमृतानुभव लिहा असं निवृत्तीनाथांनी सांगितलं. अमृतासारखा ग्रंथ लिहा. माऊलींनी अमृतानुभव लिहिला. क्रमितातिमार्गण भव कुशल हरिनाम सकळ कवित्व कळा आदिशक्ती माता वंदुनिया माळसा. मग तेथुनी सरिसा चालिली येऊनी उतरली आळाची येवनी पशुतय स्थानी शांत झाला. आणि येता येता नेवाशावरून येता मग आळे गावाला थांबले. आणि आळे गावाला तो रेडा वेद बोलायचा. तेव्हा गावच्या लोकांनी म्हटलं इथे वेद नको, वेदात अवघ घोष नको. रेड्याने तिथेच आपला जीव सोडला. आजही श्री क्षेत्र आळेला रेड्याची समाधी आहे. एखाद्या पशुची रेड्याची समाधी ही फक्त माऊलींच्या कृपेनेच होऊ शकते. अहो, जसा माऊलींच्या दरबारामध्ये उत्सव होतो, सप्ताह होतो, जयंती होते, पुण्यतिथी होते, तसं आळे येथे रेडा समाधी जिथे आहे, रेडेश्वर म्हटल्या जातं, रेड्याची सुद्धा समाधी आहे. आळेला आले, आळेला रेडा त्या ठिकाणी शांत झाला, म्हणजे रेड्याने आपला देह सोडला. वर्णन करताना असं म्हणतात, मागून या मैशा नेवाशाची आले प्राकृती पैकेली गीता देवी करुणीत येऊनी उतरले आळाची येवनी पशुतय स्थानी शांत झाला. पशुतय स्थानी शांत झाला म्हणजे त्या ठिकाणी रेड्याने समाधी घेतली. सान थोर सगळं तेथील निवासी निवृत्ती त्याशी नमस्कारले. आणि अशा प्रकारे एक 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 लीला करता करता अनेक लीला आहेत, अनेक लीला आहेत. किती लीला सांगायच्या, माऊलींचं किती चरित्र वर्णन करायचं. त्यानंतर माऊली नेवाशेला येताना एक प्रेत यात्रा निघाली होती. सच्चिदानंद नावाचे हे गृहस्थ होते, त्यांची प्रेतयात्रा होती. आणि त्यांची पत्नी प्रेतयात्रेला मागून भजन करत निघाली होती. तिकडून हे चार भावंडे त्यांना दिसली की अशा प्रकारचे परब्रह्म रूप असलेले तेजस्वी हे कोण महात्मे आहेत. माऊलींनी विचारलं, काय प्रकार आहे हा, कोण आहे ते. तेव्हा त्या सच्चिदानंदांची पत्नी बोलली की माऊली, हे सच्चिदानंद माझे पती आहेत, हे मरण पावलेत, मला वियोग झाला. नाही, अगोदर सांगायच्या अगोदर पत्नी पाया पडल्यानंतर माऊलींनी सौभाग्यवती भव म्हटलं. आणि असं म्हटल्यानंतर तिने सांगितलं, माझे पती तर वारलेत. माऊली म्हणतात, काय नाव होतं त्यांचं, म्हणजे सच्चिदानंद. माऊली म्हणतात, सच्चित आनंद हे कधी मरत असतात का. आणि मी एकदा तुला जर आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, तर माऊली देवाला म्हणतात, देवा मला तुझी बुद्धी का दिली रे सौभाग्यवती भव असं म्हणायची. त्या महिलेचा जर पती वारला तर मला अशी बुद्धी का दिली. तेव्हा तू बुद्धी दिली आणि म्हणून मी म्हटलं, आता तुझा शब्द खोटा ठरवायचा असेल तर तू ठरव. देव कसा शब्द खोटा ठरवेलो, संतांच्या मुखातून निघालेला शब्द आहे. तेव्हा माऊलींनी सांगितलं, हे माते सच्चिदानंदाला आवाज देतोय, सच्चिदानंद उठा असं म्हटल्या सच्चिदानंद त्या ठिकाणी उठून वेद आले. पुढे काय झालं तुम्हाला इतिहास माहिती आहे. सच्चिदानंद माऊलींना शरण गेले आणि उर्वरित आयुष्य पूर्णपणे सच्चिदानंदांनी माऊलींच्या चरणी अर्पण केले. नव्हे माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबा लेखकू झाला. त्या सच्चिदानंद बाबाने ज्ञानेश्वरी लिहिली. हा इतिहास आहे, बरेच लोकांना हे माहिती नाही. माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे लिहिणारे लेखक सच्चिदानंद बाबा होते आणि माऊली सांगणारे होते. तेव्हा अशा प्रकारे मृत प्राण्याला उठवलं, मृत जीवाला उठवलं. सच्चिदानंदांना त्या ठिकाणी जीवदान दिलं. परत त्या ठिकाणी सच्चिदानंदाचा आपल्या कार्याला वाहून घेतलं. असे अनेक चरित्र, अनेक प्रकारची महती माऊलींची आहे.
माऊलींचे ही चिंतन करत असताना अनेक चरित्र आपल्याला बघायचे आहेत. आज आपण या चिंतनावर इथे थांबू आणि उद्या पुन्हा भेटू. इथून पुढचं चरित्र थोडक्यात आपल्या समोर घेऊन, तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा माऊलींचं भजन करू. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम, 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 श्री ज्ञानदेव श्री तुकाराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.